आंब्याचं सांदण हा कोकणातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे. आंब्याचा रस वापरून केलेला हा केक ओव्हनमध्ये नाही तर कढईत वाफवून बनवला जातो. मधल्या वेळेत किंवा लहान भुकेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मिक्सरच्या भांड्यात ताजा खवलेला नारळ थोड्याशा पाण्यासोबत वाटून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून मंद आचेवर तांदळाचा रवा हलका भाजून घ्या. रव्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या. भाजलेला रवा पूर्णपणे थंड करा. एका बाउलमध्ये ताज्या आंब्याचा रस, नारळाची पेस्ट, गूळ पावडर, वेलची पूड, केशर आणि मीठ घाला. मिश्रण गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित मिसळा. या मिश्रणात थंड केलेला भाजलेला तांदळाचा रवा घाला. परत एकदा एकत्र करा आणि किमान 1 तास झाकून ठेवा. रेमिकन्सना तुपाचा हात लावून तयार ठेवा आणि एका कढईत पाणी उकळायला ठेवा. रेमिकन्स नसल्यास तुम्ही किचनमधील नेहमीची वाटी सुद्धा वापरू शकता. 1 तासानंतर मिश्रणात दूध मिसळून कन्सिस्टन्सी चेक करा. बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने हलवून घ्या. रेमिकन्समध्ये ओता आणि पाणी उकळलेल्या कढईत ठेवून 20 मिनिटांसाठी वाफवून घ्या. रेमिकन्स पूर्णपणे थंड झाल्यावर केक डिमोल्ड करा आणि सर्व्ह करा. आंब्याचं सांदण तुपासोबत गरम आणि थंड दोन्ही प्रकारे खाता येतं. पण हा देशी केक आमच्याकडे नारळाच्या रसासोबत खाल्ला जातो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.